चार चार मुलं गेले रमाईचे पैशा अभावी, पैसा असता तर इलाज करू शकले असते। हा हा चार चार पोरं गेले रमाईचे, पैसा असता तर इलाज झाला असता। एक माऊली येते आणि रामूला म्हणते, रामू तू सदैव सांगते की माझे साहेब डॉक्टर आहेत, लक्षात घ्या माझे साहेब डॉक्टर आहे। हे रामू सांग ना ग तुझ्या साहेबाला माझ्या लेकराचा इलाज करा। साहेब येतात, रामू जाते जवळ, साहेब तुम्ही डॉक्टर आहात ना? त्या आया बाया मला विचारतात की तुझे साहेब डॉक्टर आहेत, तुम्ही त्यांच्या लेकराचा इलाज करा। साहेब खुदकून हसतात ना, रामूला म्हणतात, रामू मी डॉक्टर आहे हे खरं आहे ग, पण मी डॉक्टर माणसांचा नाही, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे। हे रामू म्हणते, असं कसं? लय भोडी रामू, असं कसं? आम्ही माणसाचा डॉक्टर पाहिला, मी जनावरांचा डॉक्टर पाहिला, मी पुस्तकाचा डॉक्टर पाहिला नाही। कसा असते पुस्तकाचा डॉक्टर? ते पुस्तकाचा डॉक्टर कसा असते मी या गाण्यातून तुम्हाला सांगणार आहे कसा असते। आणि म्हणून मग बाबासाहेबाचा राजरत्न जेव्हा सोडून जाते तेव्हा साहेब ढसा ढसा रडतात। त्या राजरत्नाचा अंगावर टाकण्यासाठी कफन नसते साहेब, आणि त्या वेदना साहेबाला शेवटच्या श्वासापर्यंत झाल्या। एका पत्रकार परिषद साहेबांना विचारलं, साहेब आयुष्यात असं कोणता प्रसंग आहे जो आजही तुमच्या मनाला हेलावून टाकते? तेव्हा साहेब म्हटले की मला आजही दुःख होतं की मी माझ्या राजरत्नासाठी कफन घेऊ शकलो नाही। हे सगळ्यात मोठं दुःख माझ्या आयुष्यातलं होतं। आणि म्हणून काय म्हणते बघा, आणि माझी रमाई ऐकत असताना मी सगळ्यांना समाजाला कडकडीची विनंती करते, मी सगळे स्टेजवर करते, इथंच नाही साहेब, व्यवहारे साहेब, माझा अधिकार आहे माझ्या समाजावर, माझ्या लोकांवर। मी तुमची लेक आहो, तुमची पोरगी आहो, माझा हक्क आहे, आपण एका रक्ताचे लोक आहोत। मी अधिकाराने या रमाईला फुकट कुठेही गात नाही। मी माझ्या समाजाकडून जेवढ्यांना रमाई ज्याच्या ज्याच्या कानावर जाते सगळ्यांनी मला 1 रुपया द्यायचा, पण कोणीही नाव घेण्याची अपेक्षा करायची नाही। सगळ्यांनी प्रत्येकी यायचं, चुपचाप आणून इथे 1 रुपया ठेवायचा, ते या रमाईला योगदान असेल। मी कडकडीची विनंती करतो, पण कोणीही नाव घ्या म्हणून डिस्टर्ब करायचं नाही। इथं आणून या रमाईला तुम्ही योगदान करत आहात, या गीताला सगळ्यांनी प्रत्येकी माणूस असो का बाई त्यांनी 1 रुपया आणून द्यायचा। आणि ज्याला वाटत असेल की आपण 1 रुपया नाही दिला किंवा देऊ शकत नाही, मी त्याच्या पुढचं मी काही बोलत नाही, कारण बोलण्या इतपत मी काही मोठी नाही, तुम्ही स्वतः समजून घ्या, तुम्ही समजदार आहात। आणि म्हणून काय म्हणते बघा, माय म्हणता म्हणता उठ उठाशी गवेळे, पण बाप म्हणता म्हणता पडे अंतर केवळे। आई बापाच्या राजात गुर होती गोठावर, पण बहिणीच्या राजात दूध नाही ओठावर। आज नेसले ग शालू सासरचा हिरवागार, पण त्याहून ग सोन वाटे माझ्या आईचं ग जुन्यार। ना मिळाले कफन शव करण्यात पण, ना मिळाले कफन शव करण्यात पण, बाळ पदरात बाळ पदरात बाळ पदरात नील रमांग,
भीमाच्या लाडक्या मुला प्राण सोडीला राजरत्नाला रमा भीमाच्या लाडक्या मुलाला प्राण सोडीला राजरत्नाला रमा भीमाच्या लाडक्या मुलाला ना मिळाले कफन शव करण्यात फळ 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 बाळ पदरात नील प्राण सोडीला राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुला हो प्राण सोडीला राजरत्नाला रमा भीमाच्या लाडक्या मुलाला प्राण सोडीला राजरत्नाला रमा भीमाच्या लाडक्या मुलाला सदुदित उपास मार सदुदित उपास मार क्षयरोगाचा चढला आजार रोगाचा चढला आजार रोगाचा चढला आजार रोगाचा चढला आजार कसा पान्हा हे राजरत्न हे बाळा उठ रे बाळा हे लेकरा उठणं अरे तुझी आई म्हणजे तुझ्या सोबत उठणं लेकरा उठणं बघ ना तुझी बाबा आणि राजरत्न उठणं रे लेकरा उठणं तुला भूक लागली ना राजरत्न भूक लागली ना अरे तुला दूध पाजायचंय रे लेकरा दूध पाजायचंय ए लेकरा उठणं रे कसा पान्हा मी पाजू मुलाला कसा पान्हा मी पाजू मुलाला म्हातार मला पडला विचार म्हातार मला पडला विचार म्हातार मला पडला विचार म्हातार मला पडला विचार आग भुकीची चाल करायला होतीये भुकेची चाल करायला होती आग भुकेची चाल करायला होती आग भुकीची लेकराला होतीये त्या भुकीच्या शेवटच्या हुंदक्या प्राण सोडीला राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुला प्राण सोडीला राजरत्नाला रमा भीमाच्या लाडक्या मुलाला प्राण सोडीला राजरत्नाला
शवाला कफन घेण्यासाठी या समाजाकडून आज पैसा भेटत आहे। मला माझ्या समाजाला विचारायचंय, अरे जेव्हा गंगाधरी काय इंजेक्शन पाय मरण पावला, रामूने विनवण्या केल्या डॉक्टरला, ओ डॉक्टर साहेब माझ्या गंगाधरला इंजेक्शन लावा की म्हणून। डॉक्टर म्हणला बाई पैसे नाही ते इंजेक्शन नाही। आज हा समाज माझ्याकडे पैसा देत आहे, तेव्हा माझा समाज कुठे गेला होता? तेव्हा जर सगळा समाज एकत्रित आला असता, आमचा गंगाधर वाचला असता। शेवटपर्यंत रमायला असंच वाटत गेलं माऊल्यांनो, असंच वाटत गेलं। आणि साहेब तुम्ही म्हणता की मी पुस्तकाचा डॉक्टर आहे, तुम्ही मला सांगा मी आजपर्यंत माणसांचे जनावरांचे डॉक्टर पाहिले, पुस्तकांचा डॉक्टर म्हणजे काय? अगर रामू जे पुस्तक वाचून डॉक्टर बनतात त्या पुस्तकांचा मी डॉक्टर आहे, मग तुम्ही म्हणता ना की मी त्या पुस्तकाचा डॉक्टर आहे, तर मला आज शब्द द्या त्या पुस्तकातून समग्र भारत देशामध्ये इतके डॉक्टर बनवा, इतके डॉक्टर बनवा की माझा राजरत्न आणि गंगाधरी हिंदू रमेशने वाचवू शकली नाही, पण इतके डॉक्टर बनवा समग्र भारत देशातले राजरत्न गंगाधर हिंदू वाचले पाहिजे, इतके डॉक्टर बनवा। शवाला कफन घेण्यासाठी, शवाला कफन घेण्यासाठी नव्हता पैसा तर लुगड्याच्या गाठी, नव्हता पैसा तो लुगड्याच्या गाठी, नव्हता पैसा तो लुगड्याच्या गाठी। पैशासाठी ते घरच्या घराचा, पैशासाठी ते घरच्या घराचा कोण कोणाती शोधित होते, कोण कोणाती शोधात होती, कोण कोणाती शोधात होती। रे रामो, मी तुला सदैव सांगतो ना रामो, मी तुझा साहेब तुला सांगतो ना रामो, तुझ्यामधली एक गोष्ट मला फार आवडते। काय साहेब? अगं तू पै जमा करून ठेवण्याचा तुझा स्वभाव खूप चांगला आहे ग। हे बघ आपला राजरत्न पडू नाही तर तू घरात जा आणि कुठेतरी चूक भुलीनं तू पैसा ठेवला असेल राम, शोध ग शोध। हे समाजातले लोक म्हणतात की साहेब बाळाला न्यायचं आहे, त्याच्या अंगावर कपन आणा, विकत कपन आणा, माझ्याकडे पैसे नाही। माझी रामू दुडदुड करत घरात जाते माऊल्यांनो, घरातले भांड कोपरा शोधते, प्रत्येक साडीची गाठ शोधते, पण तिला पैसा सापडत नाही। पैशासाठी ते घरच्या घराचा, पैशासाठी ती घरच्या घराचा कोण कोणाची शोधित होती, कोण कोणाती शोधात होती, कोण कोणाती शोधात होती। ना मिळालंय कुठे किती काळीज तुटे, ना मिळाले कुठे तिथे काळीज तुटे, आली बाहेर जड पावला, प्राण सोडीला, प्राण
रमा भीमाच्या लाडक्या मुलानं राग जोडीला राजरत्नानं रमा भीमाच्या लाडक्या मुलानं राग जोडीला राजरत्नानं रमा भीमाच्या लाडक्या मुलानं रडता रडता आसवा सारी रात भिजत होती. रडता रडता आसवा सारी रात भिजत होती. कधी उपाशी तर कधी अर्ध्या पोटी निजत होती. तुला आज सन्मानाची भाकर मिळाली म्हणून राजा. अरे गरिबीच्या निखाऱ्यावर भाकरी परी माझी रमाई भाजत होती. गरिबीच्या निखाऱ्यावर भाकरी परी माझी रमाई भाजत होती. प्रसंग प्रसंग तो होता प्रखर. प्रसंग तो होता प्रखर. धीर गंभीर केली नजर. धीर गंभीर केली नजर. धीर गंभीर केली नजर. झाकण्या झाकण्या आपल्या बाळाची अंग. बोलत का नाही राजरत्न माझ्यासोबत बोलत का नाही. अरे देवा मी इतकी दुर्दैवी माय का रे. या पोटामध्ये पहिल्या दिवसापासून त्या लेकराला वाढवलं. वेदना सहन केल्या. दुसरा जन्म घेतल्यासारखं झालं. लेकरू हाती आलं ना देवा. सगळ्या वेदना निघून गेल्या. इतका सुंदर हसू आला लेकरू हाती पायता बरोबर. आणि आज त्या लेकराचा मृतदेह माझ्या मांडीवर माझ्या हातामध्ये. मी इतकी दुर्दैवी माय का की मला माझ्या लेकराला स्वतः का दफन करण्यासाठी न्यावं लागत आहे. आणि मला प्रसंग तो होता प्रखर. प्रसंग तो होता प्रखर. धीर गंभीर केली नजर. धीर गंभीर केली नजर. धीर गंभीर केली नजर. झाकण्या फुल्या बाळाची अंग. झाकण्या फुल्या बाळाची अंग. मातर माने फाडला पदर. मातर माने फाडला पदर. मातर माने फाडला पदर. शव गुंडाळीने त्या स्मशानी नेले. शव गुंडाळीने बिजली छाती. बिजली छाती. बिजली छाती आसमानच्या भरा. प्राण सोडीला. प्राण सोडीला. प्राण सोडीला राजरत्नानं रमा भीमाच्या लाडक्या मुलानं प्राण सोडीला राजरत्नानं. रमा भीमाच्या लाडक्या मुलानं प्राण सोडीला राजरत्नानं. रमा भीमाच्या
मापन नव्हतं माय. पोटचा तो गोडा गेला, त्या दुःखाला मापन नव्हतं. रडत बसली गंगाधरला घेऊन, केला दफन नव्हतं. अरे जिच्या पुण्याईने हजारोचे कपडे घालतो निलेशा, ज्याच्या पुण्याईने आम्ही हजारोचे कपडे घालतो. अरे त्या रमा भीमाच्या मुलाला 4 पैशाचं कफन नव्हतं. त्या रमा भीमाच्या मुलाला 4 पैशाचं कफन नव्हतं. दुःखामध्ये माता माझी, दुःखामध्ये माता माझी उभी राहिली सर्वांच्या पाठी. उभी राहिली सर्वांच्या पाठी, उभी राहिली सर्वांच्या पाठी. रमाईच्या त्यागामुळे, रमाईच्या त्यागामुळे बाळ घडले हे कोट्यान कोटे. घडले कोट्यान कोटी, बाळ घडले कोट्यान कोटी. चंद्रकांता खळे समाज घडवे, चंद्रकांताकडे समाज घडविले, चंद्रकांताकडे समाज घडविले. आहे फक्त, आहे फक्त, आहे फक्त भीमाचं घराणं. प्राण सोडीला, प्राण सोडीला, प्राण सोडीला राजरत्नानं रमा भीमाच्या लाडक्या मुलाला प्राण सोडीला राजरत्नाला. रमा भीमाच्या लाडक्या मुलाला प्राण सोडीला राजरत्नाला. रमा भीमाच्या लाडक्या मुलाला सोडीला राजरत्नाला. रमा भीमाच्या लाडक्या मुलाला. ना मिळाले कुठे किती काळीज तुटे, ना मिळाले कुठे. कारण तुम्ही मम्मी आहात, मी मम्मी आहे. अरे लेकराला साधी ठोकर जरी लागली ना तर माय दुडदुड करत धावत येते आणि बाद लेकराला लागलं तर नाही. त्या मायला 4 लेकर गमवावे लागले. तिचं मन कुठं असेल त्या रमाईचं. आणि म्हणा मम्मीच्या आई गाई शोधते मी, निजवेल शांत अशी अंगाई शोधते मी. मम्मीच्या आयुगात आई शोधते मी, निजवेल शांत अशी अंगाई शोधते मी. अरे जिने गवला पोटचा घोडा या 3 दुबड्यांसाठी, तुमच्या माय मावल्यानं रमाई शोधते मी, तुमच्या माय मावल्यानं रमाई शोधते मी. ना मिळालं कुठे किती काळीज तुटे, ना मिळाले कुठे तिचे काळीज तुटे, ना मिळाले कुठे तिचे काळीज तुटे. ना मिळालं कुठे तिथे काळीज तुटे. भाड पदरात आली बाहेर, आली बाहेर जड पावला प्राण सोडीला, प्राण सोडीला, प्राण सोडीला रत्नानं. रमा भीमाच्या लाडक्या मुलाला प्राण सोडीला राजरत्नाला. रमा भीमाच्या लाडक्या मुलाला
राजरत्नाला रमा भीमाच्या लाडक्या मुलाला प्राण सोडीला 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 राजरत्न